मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 9 जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की दाभाडे मावशी ह्या हॉस्पिटलाइज झाल्या आहेत. यामुळे सखी खूप रडत असते. तिथे कान्हा येऊन तिला फार समजावतो आणि म्हणतो, सखी तू काळजी करू नको, मी दाभाडे मावशीला काहीसुद्धा होऊ देणार नाही. इकडे परशुराम हॉस्पिटलमध्ये येतो आणि पाहतो की सखी देवासमोर उभा राहून दाभाडे मावशीला सुखी ठेव, त्यांना नीट कर अशी प्रार्थना करत असते. दाभाडे मावशीच्या विलाजासाठी जे पैसे लागणार होते त्याची अरेंजमेंट कान्हा करण्यासाठी गेलेला असतो. त्याला पैसे मिळाल्यानंतर कान्हा परत हॉस्पिटलकडे येत असताना काही गुंड तेथे येऊन कान्हासोबत हातापाई करतात आणि त्याचे पैसे घेऊन जातात. यानंतर मात्र कान्हाची सुद्धा त्या गुंडांसोबत हातापाई होते. सखी मात्र कान्हाची हॉस्पिटलमध्ये वाट पाहत असते. कान्हा आल्यानंतर ते कान्हाचे हाल पाहून सखीला खूप वाईट वाटतं. कान्हा आपल्या खिशातून ओले पैसे काढून सखीला दाखवतो. सखी फार दुःखी होते. इकडे मात्र तेजस्विनीला आनंद होत असतो. ती म्हणत असते, आता थोड्याच वेळात माझी भाची येईल, मला पैशाची मदत मागेल आणि मी तिला ती मदत करणारच. इकडे सखीजवळ दुसरा पर्याय नसल्यामुळे सखीला तेजस्विनीची आठवण येते. ती आपल्या आईकडे जाते आणि तिला दाभाडे काकूच्या उपचारासाठी पैसे मागते. यानंतर तेजस्विनी मात्र प्रॉपर्टीचे पेपर्स पुढे करून म्हणते की या पेपर्सवर साईन कर आणि पैसे घेऊन जा. तर मित्रांनो, आता आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे की सखीचा आता पुढे काय निर्णय असेल, ती काय निर्णय घेते. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करा.